जय शिवराय मित्रांनो, तर आज आपण चाललेलो आहोत कर्नाळा किल्ला हा एक्सप्लोर करण्यासाठी। कर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो। रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील हा किल्ला आहे। कर्नाळा किल्ला पनवेल पासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे। या किल्ल्याची उंची 439 मीटर म्हणजे समुद्र सपाटीपासून 1440 फूट इतकी आहे। पनवेलवरून पेण, अलिबाग, रोहा, साई, केळवणे कोणतीही एसटी बस कर्नाळाला जाते। पनवेल, पळसपे, शिरडोन, चिंचवड नंतर पुढील स्टॉप कर्नाळा अभयारण्य आहे। एसटी बस कर्नाळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच थांबते। प्रवेशद्वारापासून किल्ल्यावर जाण्यास जवळपास 2 तास लागतात। तर मित्रांनो, आता आपण पाहूया कर्नाळा किल्ल्याचा इतिहास। देवगिरी यादव 1248 ते 1318 आणि तुघलक शासक 1318 ते 1347 यांच्या अंतर्गत किल्ला 1400 वर्षापूर्वी बांधला गेला असण्याची शक्यता आहे। कर्नाळा त्यांच्या संबंधित साम्राज्याचा उत्तर कोकण जिल्ह्याची राजधानी होती। हे नंतर गुजरात सल्तनतच्या अधिपत्याखाली आले, परंतु 1540 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने त्याचा ताबा घेतला। गुजरातच्या सुलतानांनी नंतर ते जिंकण्यासाठी बासियन येथील पोर्तुगीजांच्या कमांडिंग ऑफिसर डॉन फ्रान्सिस्को डी मेनेन्सच्या मदतीची विनंती केली। त्याने आपल्या 500 सैनिकांना कर्नाळा किल्ल्याची ऑर्डर दिली आणि ते पकडण्यात यशस्वी झाले। किल्ला गुजरात सल्तनतचा प्रभारी राहिला होता, पण पोर्तुगीज सैन्याने गुजरातचे सुलतान किल्ले पोर्तुगीजांच्या स्वाधीन करून वसईला पळून गेले। कर्नाळाच्या पराभवामुळे निजामशाह संतापले। त्यांनी किल्ला आणि आसपासच्या ग्रामीण भागावर पुन्हा दावा करण्यासाठी 5000 माणसे पाठवली। प्रयत्न अयशस्वी झाला आणि पोर्तुगीजांनी किल्ला ताब्यात घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये मोगलांकडून कर्नाळा किल्ला हा जिंकून घेतला। 1680 मध्ये महाराजांच्या मृत्यूनंतर ते औरंगजेबाच्या ताब्यात गेले। यानंतर काही काळ मोगलांनी कर्नाळा किल्ल्यावर कब्जा केला होता। (1740) मध्ये पुण्याच्या पेशव्यांच्या उदयाने कर्नाळा किल्ला पेशव्यांकडे गेला। कर्नल प्रोथरने किल्ला जिंकून 1818 मध्ये तेथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य स्थापन करेपर्यंत हा किल्ला किल्लेदार अनंतराव यांच्या अधिपत्याखाली राहिला। स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते। पूर्वी बोरघाटाद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे। कर्नाळा किल्ला हा आपण फॅमिली सोबत सुद्धा करू शकतो। फक्त किल्ला एक्सप्लोर करत असताना स्वतःचा कचरा आपण स्वतः बॅगेत टाकून घरी न्यावे ही विनंती। किल्ल्यावर जात असताना पायवाट ही खूप मळलेली आहे, त्यामुळे रस्ता चुकण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत।
माझा मित्र अंकित मांगरूळकर आज पहिल्यांदा ट्रेकिंगसाठी कर्नाळ किल्ल्यावर आला होता. गडावरून माणिकगड, इर्शालगड, प्रबळगड, कलावण 3, चंदरी किल्ला, म्हैसमाळ सुळका तसेच पेण आणि पनवेलचा इतर परिसर देखील न्याहाळता येतो. तर मित्रांनो, हे आहे कर्नाळ किल्ल्यावरील कर्णाई देवीचे मंदिर. कर्णाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही कर्नाळ किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो. ठिकठिकाणी रेलिंग्स लावल्यामुळे कर्नाळ किल्ल्यावर जाण्यासाठी वाटा सोप्या झालेल्या आहेत.
सपाट भूभाग पार केल्यानंतर कर्नाळा किल्ल्याच्या सुळक्याचे इथे जाण्यासाठी आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा टप्पा पार करून आपण किल्ल्याच्या महादरवाजाजवळ येऊन पोहोचतो. कर्नाळा किल्ला हा कर्नाळा पक्षी अभयारण्यात येतो. कर्नाळा किल्ल्याचा सुळका विशेष लक्षवेधी आहे. हा सुळका अंगठ्यासारखा दिसतो. किल्ल्याची तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे. किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर एक मोठा वाडा लागतो, परंतु सध्या तो सुस्थितीत नाही. कर्नाळा किल्ल्यावर कर्णाई देवीचे मंदिर, तटबंदी, जुने बांधकाम व थंड पाण्याच्या टाक्या आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील असलेला हा किल्ला आपल्या अंगठ्याच्या आकारामुळे प्रसिद्ध आहे. कर्नाळा किल्ल्याची ही अनोखी रचना सर्वांचे लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वार, भवानी मातेचे मंदिर, जीर्णवाडा, टाक्या, किल्ल्याचा शिखर हा भाग खूपच छोटा आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार जीर्ण झालेले आहे. आत शिरताच भवानी मातेचे मंदिर दिसते. समोर एक मोठा जीर्ण वाडा आहे. वाड्याजवळ शंकराची पिंड आहे आणि त्याच्या समोरच एक भयंकर सुळका उभा आहे. सुळक्याच्या पायाशी पाण्याच्या टाक्या आणि धान्य साठवण्याचे कोठारे आहेत. सुळका चढण्यासाठी तुम्हाला चांगले चढाईचे कौशल्य असणे गरजेचे आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. किल्ल्यावर पाहण्यासारखे इतर काही खास नाही. कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य एका दिवसात फिरून पाहण्यासाठी पुरेसा आहे. गड फिरायला तुम्हाला सुमारे 30 मिनिटे लागतात. तर मित्रांनो, कर्नाळा किल्ल्याची माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा. गड एक्सप्लोर करून आम्ही आता गड उतरण्यास सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, भेटूया अशा एका भन्नाट व्लॉग मध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.